आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस ही कंपनी पहिल्या नंबरवर, यानंतर मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा नंबर। भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार। 17 मार्चच्या सभेला उद्धव ठाकरे, पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादवांसह 15हून अधिक मित्र पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार। नागपूरच्या रेशीमबागेमध्ये आरएसएसची 15 ते 17 मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। जेपी नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधींची उपस्थिती। सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा। ईव्हीएमच्या विरोधात दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। ईव्हीएम बाबत किती याचिका दाखल कराल, कोर्टाने विचारला सवाल। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीने घेतलं ताब्यात। दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात के कविता यांच्यावर कारवाई। दिल्लीतील घरी ईडीने केली छापेमारी। देशामध्ये नागरिकत्व सुधारणा अधिनियम कायदा लागू। काही राज्ये आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कायद्याला विरोध केला तर हा कायदा कोणत्याही किमतीमध्ये मागे घेतला जाणार नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सडेतोड उत्तर। वन नेशन वन इलेक्शन बाबत केंद्रीय समितीकडून अहवाल सादर। अहवालातील बाबींवर संमिश्र प्रतिक्रिया। वन नेशन वन इलेक्शनला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन। ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर एंजिओप्लास्टी। कोकिलाबेन रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून हितचिंतकांचे आभार मानले।